प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि उद्योजक आदरणीय संदीप तथा पिंटू शेठ मोडक, त्याचप्रमाणे आदर्श सदस्य ग्राम वडकी सागर शेठ मोडक यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य लाभले. बॉन्डी लाईन सौजन्य उद्योजक हिंदवी उद्योग समूह आदरणीय अमोल शेठ मोडक यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे साई डेव्हलपर्स नितीन भाऊ गायकवाड, पहिलवान विशाल भाऊ मोडक युवा नेते यांच्या माध्यमातून बॉन्डी लाईन सौजन्य आहे. मॅन ऑफ द मॅच चषक आणि बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी असणारी सायकल सुशांतजी लडकत आदर्श डेव्हलपर्स अमित शेठ मोडक युवा उद्योजक आणि अविनाश अण्णा मोडक यांच्या माध्यमातून लाभलेला पाहायला मिळेल. तर ग्राउंड सौजन्य सुनीलजी मोडक, बॉल्स बॉक्स सौजन्य विश्वासजी बोराटे आनंदजी ढवळे यांच्या माध्यमातून आहे. स्टंप स्पीड मशीन वॉकी टाकी सौजन्य मयूर अशोक मोडक साहेबांच्या माध्यमातून, मेडल सौजन्य मयूर सुरेश मोडक, पाणी सौजन्य स्वप्नीलजी झेंडे, हॅट्रिक सौजन्य तानाजी मोडक, तर 3 षटकार चषक सौजन्य सुनीलजी मोडक साहेबांच्या माध्यमातून लाभले. हायस्कोर लो स्कोर साठी कुणालजी साबळे आणि आदरणीय गणेशजी मोडक साहेबांच्या माध्यमातून आकर्षक असे ट्रॉफी आहेत, त्यांचंही मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. आणि एक जबरदस्त आयोजन पीरसाहेब तरुण मंडळ वाला वस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळेल. पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होतीये. साबळे मळा योद्धाच विरोधामध्ये धावा मैल वॉरियर्स. सलामीची जोडी दाखल झाली आहे. ऋषिकेश ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकच्या दिशेने प्रयाग कुदळे, तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं धीरज साबळे गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. पंचांचा इशारा आला जातोय. लेस दी प्ले. सामन्याला होईल सुरुवात. पहिलीच मॅच दिवस क्रमांक 8 WPL चा थरार. अरबाटने पहिला चेंडू खेळून काढलाय आणि पहिला चेंडू ऋषिकेशच्या बॅटमधून हवाई फायर. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. एक टप्पा घात. ए रास्ते हे 4 के. धडाकेबाज सुरुवात. आक्रमक फलंदाजांमध्ये ऋषिकेशचं नाव ह्या वर्षी पाहायला मिळतं. गत वर्षी मात्र थोडासा कमी फॉर्म मध्ये असणारा फलंदाज म्हणून ऋषिकेशकडे आपण पाहिलं, परंतु ह्या वर्षी जबरदस्त फॉर्म नक्कीच पाहायला मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. दुसऱ्या बाजूने प्रयाग कुदळे. हा चेंडू देखील अडबाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. क्षेत्ररक्षक फंबल होतील. एकाच धावेत समाधान मानलं जाते. धावफलकावरती 5 धावा आहेत. पहिल्याच क्रमांकाचं षटक. पहिल्या चेंडूवरती जरी आक्रमण झालं असेल ना, परंतु त्या पाठोपाठ धीरज देखील कमबॅक करतायत. क्षमता आहे कमबॅकची आणि ते कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे पंच डॉट बॉल घोषित करतायत. अगदी चांगल्या चेंडूचा सन्मान प्रयाग देखील करताना पाहायला मिळतील. इथे रबाटने आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. वाघाची दाढ आणि फोडला पहाड. षटकार. आक्रमणाला सुरुवात होते. धावफलकावरती 11 धावा आहेत. इथे देखील वेट अँड वॉच. थोडासा वेट केला चेंडूचा आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. प्रयाग कुदळे आक्रमण करतात. षटकारा पाठोपाठ चौकार देखील खेळलेत. धावफलकावरती 15. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे, परंतु इथे कमालीची गोलंदाजी धीरजची देखील पाहायला मिळते. षटकार चौकारांची आतिषबाजी जरूर होते, परंतु कमबॅक करण्याची क्षमता धीरजमध्ये देखील पाहायला मिळेल. छत्रपती शिवरायांनी देखील कमबॅक केलं होतं इतिहासामध्ये. पुरंदरचा तह झाला. स्वराज्यातील 49 किल्ले बहाल करावे लागले, परंतु 50 वर्षाच्या आयुष्यात 350हून अधिक किल्ले पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये आणले गेले होते. इथे प्रयाग शेवटच्या चेंडूवरती देखील आक्रमण करतायत. पहिल्या क्रमांकाचं षटक संपतंय. धावफलकावरती 21. आक्रमण धडाकेबाज सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळालाय. पॉवर प्लेचं षटक तर संपलंय. क्षेत्ररक्षणाची रांगोळी सीमारेषेच्या लगत सजलेली पाहायला मिळेल. 21 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
ऋषिकेश ऑन स्ट्राईक. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक धावतात, झेल घेण्यासाठी प्रयत्न प्रयास. तिथे 1 2 3 झेल टिपलाय. एकाकडून झेल सुटला परंतु दुसऱ्याने सावरलंय आणि त्यानंतर ऋषिकेशची खेळी मात्र संपुष्टात. ऋषिकेश मोडक बॅक टू द पॅव्हिलियन. शेड्डू ठोकत मात्र आनंद जल्लोष मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळाला. जल्लोषमय क्रिकेट आपण पाहतोय. मानाची, सन्मानाची, प्रेमाची स्पर्धा. गावातील सर्व तरुण एकत्रित होतात आणि त्यानंतर क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा यात्रा उत्सव या मैदानावरती पाहायला मिळतो, अर्थात वडकी प्रीमियर लीग. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. केतनला यश मिळाले. हा चेंडू डाव्या स्टिचच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून. 22 धावा आहेत. इथे देखील व्हाईट बॉलचा इशारा. प्रतीक जाधव ऑन स्ट्राईक आहे. पहिले 2 चेंडू अगदी आपण पाहूया वाईट आलेत. इथे मात्र पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रतीक यांच्या माध्यमातून, परंतु इथे डॉट चेंडू येतोय. केतन अफलातून गोलंदाजी करतायत. इथे मात्र पुढे सरसावत आक्रमण तर चढवलंय. क्षेत्ररक्षक धावतील आणि इथे 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चौकार आहे. अर्थात 4च धावा असतील. पलीकडच्या बाजूला जे क्रिकेट रसिक बसले तर पंचांपर्यंत निर्णय पोहोचवत चला, विनंती आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट रसिकांनी देखील डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा वडकी प्रीमियर लीग. अगदी गावातील खेळाडूंना मात्र प्रोत्साहन देण्यासाठी सर्व तमाम क्रिकेट रसिक मैदानावरती मोठ्या संख्येने उपस्थित होतात. सर्वच क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे देखील पुढे सरसावत आक्रमण प्रतीक जाधवच्या बॅटमधून चेंडू हवाई फायर. कोल्हापुरी तडका, बंगाली रसगुल्ला. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. बॅकफुटवरती सरकले आणि एक आक्रमक नक्कीच फटका इतर पाहायला मिळालाय. इथे देखील पुढे सरसाव चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय. 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी पलायन होणार का? नकार कळवलाय. 2 धावेंनी समाधान. 35 ऑन बोर्ड. 35 धावा आहेत. इथे देखील समोर चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न आहे. सिंगल डबलला देखील तितकंच महत्त्व दिलं जाते. 2 षटकं संपली. 1 बाद 37 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. उर्वरित 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सदतीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा आहेत. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंमध्ये किती? प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळत आहे. याही प्रश्नाचं उत्तर आलं जाईल गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज बालाजी साबळे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. इथे फुल टच स्वरूपाचा चेंडू. नो बॉलचा इशारा तर आहे आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. फ्री हिट नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 ऑक्टोबर 2005 रोजी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला. फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं, परंतु आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने फ्री हिट कोणत्याच प्रकारची नाहीये. फ्री काहीच दिलं जात नाही. प्रत्येक चेंडूवरती कष्ट घ्यावे लागतात. क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तिथे यशालाही पर्याय नाहीये. इथे देखील आला बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल सुटलाय. नो बॉलचा इशारा तर आहे. नो प्लस 2 3 धावा येतील. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 42 धावा. अजूनही 3ऱ्या षटकाला प्रारंभ झालेला नाहीये. पहिले 2ही चेंडू नो आहेत.
आडबाटने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतील, चेंडूच्या पाठमोर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास आणि इथे 2 धावा येतील. 2 धावत संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. एलडी स्टंप आहे याची देखील नोंद खेळाडूंनी घ्या. स्टंपला दुखापत होता कामा नये. धावफलकावरती 44 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. प्रयाग कुदळे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु काय गोलंदाजी आहे बालाजीची. पहिले 2 चेंडू जरूर खराब येताना पाहायला मिळाले, अवांतर येताना पाहायला मिळाले, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू सुरेख अफलातून आलेत. इथे देखील शरीरभेदक मारा पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू प्रयागला अक्षरशः उभं केलंय आणि एक अफलातून गोलंदाजी आहे. भन्नाट वेगाचे चेंडू येत आहेत, वेगावरती स्वार होत आहेत गोलंदाज. स्पीड लिमिट देखील आहे. हा चेंडू सन्मानाने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +1 2 धावा येतील. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. 46 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बालाजी. इथे आडबाटने चेंडू घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शरीराच्या सहाय्याने चेंडू अडवतायत, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाही आहे. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आणि इथे दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी आहे. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 48 धावा आहेत. एका धावेला महत्व आहे आणि अशा प्रकारच्या धावा देखील चोरणं गरजेचं असतं, कारण एका धावेचं महत्व शेवटच्या क्षणी जे पाहायला मिळतं. काल एक सामना आठवा, हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा येतील. काल एक सामना आठवा, बाजारेमाळा वॉरियर्स आणि दत्तनगर वॉरियर्स. अगदी एक चेंडू 8 धाव्यांची गरज असताना 2 अवांतर चेंडू आले आणि त्यानंतर रोहितने षटकार खेचत तो सामना विजय केलेला आपण पाहिलाय. त्यामुळे एका धावेचं महत्व काय आहे ना मित्रांनो, येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. वाईट बॉल, पुन्हा एकदा अवांतर चेंडू आहे. लांबलेलं षटक बालाजीचं पाहायला मिळत आहे. 50 धावा संघाच्या पूर्ण आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे नो बॉल अवांतर धावांचा महापूर या षटकामध्ये आलाय. धावफलकावरती 52 धावा आहेत. अर्थात संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. इथे देखील पुढे सरसावत मोठा फटका खेळला, उंची तर आहे, लांबी मिळणार का? क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली झेल टिपला आहे आणि प्रतीक जाधवला देखील परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला आहे तो दुसरा. प्रतीकला परतवण्यामध्ये यश येत आहे. तर न्यू बॅटर गणेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गणेश म्हटलं की तारणहारता 52 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. गणेश म्हटलं की तारणहारता, गणेश म्हटलं की विघ्नहारता, गणेश म्हटलं की संकटमोचक. इथे गणेश संकटमोचक ठरणार का? तर सलामीला आलेला प्रयाग कुदळे पीके अजूनही स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळेल. कोणत्याही क्षणी आक्रमण करण्याची क्षमता आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित साबळे, नावातच जीत आहे, विजय मिळवायचा आहे. गणेश मोडक लागोपाठचे 3 षटकार खेळत असतील तर आनंद ढवळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आडबाटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. तिथे चेंडू अडवला जाईल, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे. 2 धावा वारेच्या वेगात. 2 धावत संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 54 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आडबाटने आक्रमण तर झालं. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत, तोपर्यंत पुढे एकदा सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. अब तक 56. इथे देखील आडबाटने मोठा फटका तर आलाय. प्रयाग कुदळेच्या बॅटमधून हवाई फायर षटकार.
62 धावा आहेत. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक धावतील, चेंडूच्या पाठबोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे. 2 धावा येतील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक देखील पुढे जात आहे. 64 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे धावसंख्येला ब्रेक देखील लावला जातो. इथे देखील आक्रमण, घुटना टेक, परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल. प्रयागला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत. एका बाजूने ऋषिकेश बाद झाले, त्यांच्या पाठोपाठ प्रतीक जाधव यांना देखील परतवण्यामध्ये यश, आणि इथे प्रयाग कुदळेला देखील परतवण्यामध्ये यश मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. तर न्यू बॅटर दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. रोहन, चौसष्ट धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया. शेवटचा चेंडू डॉट आहे का संकेत सर? डॉट बॉल. अर्थात बनवले गेले 64 धावा विजयासाठी 65 धाब्यांचं टार्गेट. 24 चेंडू 65. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. पीरवस्ती शूटर्स आणि पांडवनगर वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच. बोथ कॅप्टनचा टॉस आपण करतो. पीरवस्ती शूटर्स आणि पांडवनगर वॉरियर्स दुसऱ्या क्रमांकाची मॅच आपण पाहणार आहोत. तर दाबा मैल वॉरियर्स आता क्षेत्ररक्षण साधवा. चला, साबळेमाळा योद्धाचा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. मॅच लगेचच आपण सुरू करतोय. बोथ कॅप्टन चला यानंतरचे पीरवस्ती शूटर्स आणि पांडवनगर वॉरियर्स नाणेफेक आपण लगेचच संपन्न करणार आहोत. चला बॅटर, चला लवकरात लवकर. 10 मैल वॉरियर्स क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे लवकरात लवकर. अभयजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. पीरवस्ती शूटर्स आणि पांडवनगर वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच. बोथ कॅप्टन या लवकरात लवकर टॉस आपण करतोय. सलामीची जोडी साबळेमाळा योद्धाच. आता जराही विलंब नकोय, क्षेत्ररक्षण सजलंय. सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे. संकेत सर आणि हिमांशू सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये.
गणेश सर, आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. कोणती यशस्वी स्पर्धा पार पाडायची म्हटलं की पंचांची भूमिका तितकीच महत्त्वाची असते आणि निर्दयी मनाचे पंच म्हणून आम्ही यांच्याकडे पाहतो. निपक्षपाती निर्णय नक्कीच दिले जात आहेत. दोनही पंचांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. टॉस झालाय, पांडवनगर वॉरियर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर पीर वस्ती शूटर्स प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि विजयासाठी 65 धावा आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अजित साबळे ऑन स्ट्राइक, तर नॉन स्ट्राइकच्या दिशेने शरद गुरुंजकर नक्कीच पाहायला मिळतात. पांडवनगर वॉरियर्स क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं शुभम सज्ज होताना पाहायला मिळतील. शुभम मोडाक लेस दी प्ले पंचांचा इशाराला जाईल. 24 चेंडू 65. पहिला चेंडू इथे डाव्या इष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून एका अवांतर धावेने संघाचं खातं संघाचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. हा चेंडू इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर आलेत. 2 अवांतर धावेने संघाचं खातं उघडलंय. 2 धावा आहेत. इथे मात्र आडबाटा चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये या क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सीमारेषेच्या जवळपास अगदी प्रायक चेंडू अडवत आहेत. वेगवान सिंगल डबल 2 धावा येतील. 2च्या मदतीने 4 धावा धावफलकावरती आहेत. 61 अजूनही बनवायचे आहेत. इथे अगदी आपण पाहूया शरीर भेदक मारा पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अफलातून गोलंदाजी या संपूर्ण पर्वामध्ये शुभमची पाहायला मिळाली आहे. इथे देखील वाईट बॉल, इथे देखील वाईट चेंडू आलाय. धावफलकावरती 5 धावा आहेत. 3 धावा या अवांतरच्या आहेत आणि 2 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. टोटली 5 धावा आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. प्रतीक टिपतील जाईल आणि इथे पहिला धक्का. बडी मछली जाल में. अजित साबळे बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट. बॉल पंचांकडे द्या प्रतीक सर. ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ती विकेट अगदी पहिल्या षटकामध्ये शुभम मोडकला मिळालं जातं यश. अजित साबळेला परतवण्यामध्ये यश. तर न्यू बॅटर अविनाश साबळे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडून चालूमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक धावतात. तिथे देखील प्रतीक जाधव. व्हॉट अ कॉट. लाजवाब झेल टिपलाय आणि बॅक टू बॅक विकेटचं होतंय पतन. फलंदाज होईल बाद. अशा प्रकारचे झेल घेणं थोडंसं कठीण असतं परंतु अशक्यही सोपं करतायत प्रतीक जाधव. मैदानाच्या आतमध्ये दुसराही क्रमांकाची विकेट मिळाली जाते. फलंदाज होईल बाद. अविनाशला देखील परतवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळेल. तर न्यू बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अक्षय साबळे. कशा प्रकारचं कामकाज अक्षय करणार हे पाहणं गरजेचं आहे. संघ अडचणीत सापडला. अडचणीतून दिशा द्यायची आहे. पहिलं षटक आपलातून आहे. सुपर डुपर हिट गोलंदाजी. इथे आक्रमण आल्यासरशी आक्रमण होत आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. शिवछत्रपतींचा छावा. मिळाला 6 धावा. षटकार. धावफलकावरती 11. 11 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आक्रमण आल्यासरशी अक्षय करतायत. क्षमता आहे मोठे पटके घेण्याची. अक्षय साबळे ऑन फायर. मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलेत की काय अशा प्रकारची चिन्ह मैदानाच्या आतमध्ये जाणवायला सुरुवात.
इथे देखील डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येते. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 2 बाद 12 धावा. शेवटचे आता 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या 53 धावा. 18 चेंडू 53 समीकरण पाहायला मिळेल. अठरा चेंडू 53 समीकरण आहे. षटक क्रमांक 2 तुषार गोलंदाजीच्या माध्यमातून दाखल होत आहेत. पहिला चेंडू इथे देखील अगदी आपण पाहूया. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून. 13 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. इथे शुभ घडणार की अशुभ येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. परंतु दोनही संघांसाठी विजय तितकाच महत्त्वपूर्ण असलेला पाहायला मिळेल. तळेवाडी योद्धा संघ आपण पाहतो एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने धावा मैल वॉरियर्स. या दोन संघांमध्ये मॅच. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे सुरेख लाजवाब आपला तुरी येताना पाहायला मिळेल. इथे देखील मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नॅचरल अडथळा आहे तिथे, नैसर्गिक अडथळा. त्यानंतर एकदा आली आहे. 14 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतायत. कॉटन बॉल विकेटची शिकार. फलंदाज होईल बाद. विकेट. न्यू बॅटर सागर. 14 चेंडू 14 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ. इथे देखील आक्रमण होत आहे. चेंडू उंच हवेमध्ये. प्रयाग चेंडूच्या खाली येत आहे. झेल टिपलाय आणि इथे देखील विकेट आली आहे. पहिलं षटक अथवा पहिल्या षटकामध्ये शुभम गोलंदाजी करत होते. अगदी अजितची विकेट आली. त्या पाठोपाठ जर पाहिलं अविनाशला देखील बॅक टू बॅक परतवण्यामध्ये यश पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळालं. त्यानंतर ह्या षटकामध्ये जर पाहिलं तर या अगोदरच्या चेंडूवरती अक्षय बाद झाले आणि अक्षय यांच्या पाठोपाठ आता जर पाहिलं तर धीरजला देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. धीरज बॅक टू बॅक विकेट घेत आहेत. अडचणींचा सामना संघ नक्कीच करतोय. हातभर चेंडूला वळण दिलं जाते. इथे देखील चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. आपलातून गोलंदाजीचा नजराला आहे. अगदी गोलंदाज यावर्षी मात्र धुमाकूळ घालताना पाहायला मिळालेत. इथे देखील बॅकवरती सरकल्या दिशा दिली. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. बॅकअपचं काम तिथे केलं जाईल. तोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के. 2 षटकं संपतायत. धावफलकावरती 18 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू आणि 47. आता मात्र विजयाचं समीकरण. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं मार्गस्थ होतंय. रोहन क्षीरसागर गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. सज्ज होतील मारा करण्यासाठी.
स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर शरद आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर आहे. चेंडू खिलाडी के मस्तक पे दस्तक और एक रन. षटकार. क्षमता आहे शरद यांच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची आणि नजाकत देखील दाखवतात. षटकार आलाय. या षटकाराबरोबर धावफलक पुढे जात आहे. 24 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोहन वरती होते आक्रमण. कानमंत्र देखील दिले जातील. सल्ला मसलत होताना पाहायला मिळेल. आम्ही सातत्याने सांगत असतो सल्ला प्रत्येक वेळेस जो विजय होतो त्याचा तर घ्याच, परंतु ज्याने अनेकदा अपयश स्वीकारले त्याचा देखील सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण कोणत्या चुका करायच्या नाहीत याची प्रचिती नक्कीच त्यांच्या माध्यमातून मिळालेली पाहायला मिळते. प्रत्येक कानमंत्र देत आहेत आणि कानमंत्राचा पुरेपूर फायदा उचलला जाईल. इथे चेंडू डॉट आहे. आपलातून चेंडू येताना पाहायला मिळेल. 24 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. इथे देखील नो बॉलचा इशारा. स्पीड लिमिट आहे. नो बॉलच्या मदतीने धावफलक 25 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू 40 विजयाचं समीकरण. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि इथे शरद यांना देखील परतावं लागेल. विकेट. धक्का क्रमांक 5वा. निम्मा संघ तळेवाडी योद्धा आज आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. उर्वरित खेळाडूंना मात्र इथे करामत करावी लागेल यात मात्र शंका नाही आहे. सामना अशक्य नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत जर लढाई जारी राहिली, प्रयत्न केले तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. यश प्रत्येकाला गरजेचं आहे. हार कोणालाच मान्य नाहीये. विजय प्रत्येक संघाला मिळवायचा आहे. आयुष्य असू द्या किंवा क्रिकेटचं मैदान, हार फक्त व्यक्ती किंवा एखादा खेळाडू असू द्या एकदाच मागतो. तो फक्त हारवाल्याच्या दुकानामध्ये गेल्यावर की मला हार द्या. इथे प्रत्येकाला विजय महत्वाचा असलेला पाहायला मिळेल. केतन साबळे न्यू बॅटर दाखल होत आहेत. आडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत सिंगल तर घेतली आहे. फेकी सुरेख. एकाच धाब्याने समाधान. धावफलक 26 धाबा आहेत. थोडा आणि राज्यकार हे तत्व अवलंबावं लागेल. क्रिकेट आहे मित्रांनो. या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. या मैदानावरती आपण पाहिले 36 धावा या मैदानावरती काल कुठताना आपण पाहिल्यात. अनिकेत आंबेकरने काल धडाकेबाज फलंदाजी केली आणि त्यानंतर षटकारांचा वर्षाव. 7 चेंडू 7 षटकारांची खेळी त्याची पाहायला मिळाली. समोर दिशेने आक्रमण होत आहे. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमावर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू सीमारेषेला गबस निघालतो. क्षेत्ररक्षण खराब आहे. चुकीला माफी नाही. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ संपतोय. 5 बाद 30 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू इथे फॉलो थ्रू मध्ये झेल ठिपला आहे आणि इथे केतनला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. शेवटचे 5 चेंडू जे शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्या 35 धावा. कॉटन बोर्ड विकेटची शिकार केतन नक्कीच ठरत आहेत. फॉलो थ्रू मध्ये गणेश यांच्या माध्यमातून झेल टिपलाय. यावर्षी गोलंदाजीच्या माध्यमातून आपलातून फॉर्म गणेश मोडक यांचा पाहायला मिळतोय आणि तारणहारता ठरतायत वारंवार आपल्या संघासाठी. 5 चेंडू आणि 35 धावा विजयाचं समीकरण. अब नहीं चलेगा. एक्का दुक्का लगाना पडेगा. चौका और छक्का. बालाजी ऑन स्ट्राइक. इथे आक्रमण होते बालाजीच्या बॅटमधून. चेंडू समोरच्या दिशेने. हवाई तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चार चेंडू आणि विजयासाठी आता बनवायच्या आहेत त्या 29 धावा. 4 चेंडू 29. छत्तीस धावा आहेत. इथे देखील आला बॅटने. आडव्या बॅटने आक्रमण तर आहे परंतु तिथे
प्राया कुदळे टिपतील झेल, फलंदाज होतोय बाद, विकेट. आता बाटणे आक्रमण तर आहे, क्षेत्ररक्षक धावतायत, सिंगल तर आली आहे, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 37, 2 चेंडू 28. घोरपडीची पकड 10वा मैल वॉरियर्स संघाची पाहायला मिळेल. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या पाठीमागे झेल टिपला जातोय, फलंदाज होईल बाद. या षटकामध्ये 3 विकेट येताना पाहायला मिळाल्यात आणि 1 चेंडू 28 आता मात्र समीकरण. 8 बाद 37 धावा आहेत. लास्ट विकेट आपण पाहतोय आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. उलटा स्वरूपाचा चेंडू समोर दिशेने आक्रमण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल सुटलाय आणि त्यानंतर जीवनदान. अर्थात डॉट चेंडू येतोय आणि या सामन्यावरती 10वा मैल वॉरियर्स संघ विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवघी 1 धाव 7 रन खर्च करत 3 विकेट घेणारा गणेश मोडक ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. राहुल मोडक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. पिंपळमाळा संघ चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण साजवायचंय. दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील दाखल होणं गरजेचं आहे. पांडवनगर वॉरियर्स क्षेत्ररक्षण साजवाता, दुसऱ्या बाजूने पीरवस्ती शूटर्स. ही मॅच आपण पाहणार आहोत. पांडवनगर वॉरियर्स टीम चला. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. राहुल दादांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच साठी असणारी आकर्षक ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे एक मेडल देऊन आपण गौरवित करतोय गणेश मोडक यांना. आपल्यातून गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आणि त्यानंतर सामनावीर मॅन ऑफ द मॅच हा किताब गणेश मोडक यांना आपण गौरवित करतोय. चर्चा करणार आहोत त्यांच्यासोबत देखील आपण. पांडव